नमस्कार मंडळी, आता श्रावण महिना संपत आलेला आहे आणि श्रावणातला सर्वात शेवटचा सण म्हणजे पिठोरी अमावस्या आता लवकरच येणार आहे. आमच्याकडे पिठोरी अमावस्येच्या दिवशी खास करून अशा या उकडीच्या करंज्या केल्या जातात. तर आज मी तुम्हाला याच उकडीच्या करंज्या बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा तर आपल्याला नारळ फोडून घ्यायचा आहे, नंतर तो आपल्याला अशा पद्धतीने खोवून घ्यायचा आहे. हा बघा, मी सर्व नारळ खोवून घेतलेला आहे. आता इथं आपल्याला घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स. मी इथं काजू आणि बदाम घेतलेले आहेत. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही घेऊ शकता. आणि ड्रायफ्रूट्स अशा पद्धतीने आपल्याला बारीक बारीक चॉप करून घ्यायचे आहेत. इथे मी गूळ जो आहे तोही कापून घेत आहे. तुम्ही पावडर गूळही वापरू शकता. इथे मी पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. ड्रायफ्रूट्स आपल्याला मंद आचेवर थोडे क्रंची होईपर्यंत छान असे परतवून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट क्रंची झाले की आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत किशमिश. आता किशमिशही आपल्याला अर्धा ते 1 मिनिट छान असे परतवून घ्यायचे आहेत. आणि आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता याच पॅनमध्ये तूप उरलेलं आहे. तूप नसेल तर तूप पुन्हा घाला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे खसखस. अशा खसखस ही आपल्याला अर्धा ते 1 मिनिट छान अशी मंद आचेवर परतवून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला खोवलेला जो नारळ आहे तो घालायचा आहे. आता हा नारळ आपल्याला मंद आचेवर 2 मिनिटं छान असा परतवून घ्यायचा आहे. 2 मिनिटानंतर आपल्याला याच्यात घालायचं आहे गूळ. आता इथे 2 वाटी इतकं खोवलेलं नारळ होतं, त्याच्यामध्ये 1 वाटी मी गूळ घातलेला आहे. म्हणजे आपलं जितकं खोवलेलं नारळ आहे त्याच्या निम्मा आपल्याला गूळ घालायचा आहे. गूळ छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मंद आचेवर गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवत राहायचं आहे. गूळ मेल्ट व्हायला 4 ते 5 मिनिटं लागतात. आता गूळ छान मेल्ट झालेला आहे. याच्यामध्ये घालायची आहे वेलची आणि जायफळची पावडर. आणि आपण जे ड्रायफ्रूट्स तळले होते तेही घालायचे आहेत. आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त आपलं सारण तयार झालेलं आहे. आता काढूया उकड. उकड काढण्यासाठी पातेल्यात मी घेतलेलं आहे पाऊण कप इतकं पाणी. पाव कप दूध घालायचं आहे. एक बारीक चमचा साजूक तूप घालायचं आहे. काही जण मीठही घालतात, आम्ही मीठ नाही घालत. उकळी आली का याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. इथं मी पटणी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. 1 कप पाण्याला मी 1/2 कप इतकं पीठ घेतलेलं आहे. गॅस मंद करायची आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे 1 ते 1.5 मिनिटं छान असं ढवळत राहायचं आहे. नंतर आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे मंद आचेवर 1 मिनिटासाठी. त्याच्यानंतर गॅस बंद करायची आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे असंच टोपात ठेवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पीठ आपलं मस्त तयार झालेलं आहे. आता हे जे पीठ आहे ते आपल्याला परातीत काढून घ्यायचं आहे. आता गरम असतानाच याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे. हा बघा, अशा पद्धतीने आपल्याला सॉफ्ट डो तयार करायचा आहे. आता मी तुम्हाला याची करंजी वळून दाखवते. याच्यासाठी इथे मी घेतलेलं आहे पीठ. आता याची मी पुरी तयार करते. मोदकांसाठी आपण वाटी तयार करतो, तर याची मी फ्लॅट अशी पुरी तयार करते. पहिल्यांदा तर मी बोटाच्या साहाय्याने याची पुरी केली. नंतर तुम्ही बघू शकता एका हातावर पुरी ठेवलेली आहे आणि दुसऱ्या हाताच्या तळव्याने दाब देत आहे. छान अशी आपल्याला पुरी तयार करायची आहे. त्याच्यामध्ये हे भरायचं आहे सारण आणि हे आपल्याला दुमडून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीत याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला एकदम टाईटली पॅक करून घ्यायचे आहेत, बंद करून घ्यायचे आहेत. हाताला पाणी घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. दाबायचं आहे, थोडं पुढे ओढायचं आहे, परत ट्विस्ट करायचं आहे, दाबायचं आहे, पुढे ओढायचं आहे आणि ट्विस्ट करायचं आहे. अशा पद्धतीत छान अशी आपली तुम्ही बघू शकता एक डिझाईन तयार झालेली आहे. पुन्हा एक करंजी मी तुम्हाला करून दाखवते. अशा पद्धतीचे याचे जे एंड आहेत ते छान असे प्रेस करून घ्यायचे. हे बघा, ओढून घ्यायचं, दुमडून, ओढून घ्यायचं, दुमडून घ्यायचं. छान अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. बघा, एकदम सुबक सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. अशा सर्व करंज्या मी बनवून घेतलेल्या आहेत. आता इथं स्टीमिंग प्लेट जी आहे त्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे. आणि इथं ना करंजीला पण मी थोडं थोडं तूप लावलेलं आहे, म्हणजे या आपल्याला उकडल्यानंतर सहज निघतील, एकामेकाला चिकटणार नाही. आता या सर्व करंज्या मी या स्टीमिंग प्लेटमध्ये ठेवलेल्या आहेत. इथं पॉटमध्ये पाणी ठेवलं होतं, छान गरम झालेलं आहे. याच्यामध्ये ठेवायची आहे प्लेट. झाकण देऊन ठेवायचं आहे. 10 ते 12 मिनटं मी छान स्टीम दिलेली आहे. आता झाकण काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या उकडीच्या करंज्या तयार झालेल्या आहेत. आता या स्टीमरमधून काढून घ्यायच्या आहेत. हे बघा,
डिझाईन बघू शकता, छान अशी डिझाईन आहे. आता आपल्याला या करंज्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत या प्लेटमधून. चला आता या करंज्या ज्या आहेत त्या मी एका प्लेटमध्ये ठेवत आहे. आमच्याकडे पिठोरी अमावस्येच्या दिवशी उकडीच्या करंज्या आणि तांदळाची खीर लागते. तांदळाच्या खीरेची रेसिपी मी ऑलरेडी अपलोडेड केली आहे, तुम्ही बघू शकता. तर तुमच्याकडे पिठोरी अमावस्येसाठी काय काय लागतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा, मी तुम्हाला करंजी उघडून दाखवते, ओपन करून दाखवते. मस्त सॉफ्ट अशी करंजी झालेली आहे. हे बघा, ह्याच्यावर सोडायची आहे तुपाची धार. याच्यावर तूप टाकलं ना की चव अजून वाढते. तर अशा ह्या आपल्या मस्त अशा उकडीच्या करंज्या तयार आहेत. तर तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.